पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या ढोक सांगवीमध्ये गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण उघड झालंय। या प्रकरणात डॉक्टर आकाश मलगुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। आरोग्य विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला आणि आता याचा पुढचा तपास सुरू आहे। पुण्याच्या न्हावी गावातल्या एका शाळेमध्ये टिळा लावून येण्यास विरोध दर्शवण्यात आला। यावेळी शिवप्रतिष्ठानसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जाब विचारला। यावेळी विद्यार्थ्यांना अपमानास्पद बोलल्याचा आरोप करण्यात आला। अखेर मुख्याध्यापकांनी टिळा लावण्यास कुठलंही बंधन नाही असं स्पष्ट केलं। मात्र पुन्हा असा प्रकार झाला तर तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। नाशिक महापालिकेवर थकबाकीचा डोंगर 700 कोटींच्या पुढे गेलाय। 31 मार्च अखेर कर विभागापुढे 789 कोटी रुपये वसूल करण्याचं आव्हान आहे। थकबाकी रक्कम भरण्याची आज अंतिम मुदत आहे। मुदतीतही थकबाकी न भरल्यास उद्यापासून कारवाई करण्यात येईल अशी माहिती कर संकलन विभागानं दिली आहे। नाशिक महापालिकेत उद्या विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलंय। शहरामध्ये कुंभमेळ्यापुढे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। तसंच काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुद्धा भेडसावतोय, त्यामुळे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे। स्त्री विष तस्करी प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे। नाशिकमधून मालती IVF सेंटर मनपाकडून आता सील करण्यात आलंय। आरोपी डॉक्टर अमोल पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि अमोल पाटीलच्या चौकशीमध्ये स्त्री विष तस्करी प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्षांची 18 मार्चला निवड होणार आहे आणि या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य मतदानाद्वारे नवीन अध्यक्षांची निवड करणार आहेत। संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। आज दुपारी 12 नंतर पवित्र रांजण भरण्याच्या विधीनं सोहळ्याची सुरुवात होणार आहे। या कालावधीमध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, पालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। संभाजीनगर शहरातल्या संजयनगरमध्ये काही तरुणांनी दारू आणि गांजाचं सेवन करून एका मुलीवर चाकू उगारला आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। याची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे।